सहकार शेती हो. ही करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन केलं आणि ते करायला कसं काय सुरुवात केली? सहकार खूप चांगलं आहे, फक्त त्याचा वापर कसा करायचा. सहकारामध्ये 1857 पासूनचं सहकार आणि आता 21व्या शतकातलं सहकार हो. याच्यात फक्त बदल करत गेलं पाहिजे. थोडे थोडे बदल, म्हणजे काम तेच, फक्त सिस्टम बदलली तरच याच्यामध्ये प्रॉफिट होतं. म्हणून सहकारामध्ये मी माझा शेतमाल, माझा भाजीपाला पुण्यामध्ये विकायला गेलो. मला 20 ग्राहक लागत होते, 200 ग्राहक मिळाले. माझ्याकडे भाजीपाला नाहीये, कुठून द्यायचा लोकांना? लोक तयार आहे पण माझ्याकडे नाहीये. बरं, मी खूप लोकांची शेती भाड्याने घेऊन करावी तर मला तेवढा वेळ मिळणार नाही, कारण मी पिकवतो पण मीच आणि विक्री पण मीच करतो. जेव्हा दोन्ही जबाबदाऱ्या मी सांभाळतो, कारण जर दलालांना विकायला दिले तर प्रॉफिट मिळत नाही, मग आपणच विकलं तर. म्हणून मग सहकारामध्ये आम्ही आल्यावर 2 लोकांवर मार्केटिंगची जबाबदारी दिली. 2 लोकांवरती इकॉनॉमिक्स, म्हणजे बँकेचं लोन घेणं, गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतील तर त्या पाहणं. 2 लोकांवरती क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंगची जबाबदारी दिली. 2 लोकांवरती नवीन नवीन लागवडी काय करायच्या, मग त्यांचं बियाणं कुठे मिळेल, मग अजिबात रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर न करता उत्पादन कसं वाढेल, ह्या जबाबदाऱ्या द्यायला मला सोप्या झाल्या. ही 100% फायदेशीर शेती आहे. आम्हीच पिकवतो, महिला बचत गटांमार्फत त्याचं क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग करतो आणि विक्री करतो. म्हणजे दलाल नावाचा माणूस इथून निघून गेला. एकच दलाल फार फार भारी जीवन जगत होता, त्याच्याऐवजी सुंदर जीवन जगणारी 2000 कुटुंब तयार झाली. त्याच्यामुळे सहकारामध्ये मग हे सगळं आलो. मारुती कार घ्यायच्या होत्या त्या काळी, मग एकाच वेळेस 305 गाड्या घ्यायच्या होत्या. त्या गाड्या घेताना मी कंपनीच्या मालकाशी बोललो, तर त्यावेळेस ती गाडी ₹1,00,000 दरम्यान होती काहीतरी, पण त्याच्यात पण आम्हाला 25,000 रुपये डिस्काउंट मिळाला. एकदम 300 गाड्या घेतोय म्हणून. म्हणजे त्यावेळेस 25,000 पाहिलं तर आमचे सगळ्यांचे मिळून 10-20 लाख रुपये वाचले होते. जे कधी खतं, औषधं आम्हाला फुल शेतीसाठी विकत घ्यावी लागायची, ती पण 20-30-25% कमी रेटने आम्हाला मिळायला लागली. एकत्र खरेदी करतोय. ट्रान्सपोर्टमध्ये एकट्याला 5,000 रुपये भरावे लागायचे. 10 जणांचा माल पाठवायचा, 500-500 रुपये वाट्याला यायला लागले. असं प्रत्येक गोष्टीत पैसे वाचत गेले. हे वाचलेलं पैसेच आमचं प्रॉफिट होतं त्या काळी. बाकी सगळे महाराष्ट्रातले शेतकरी अडचणीत होते, प्रॉफिट मिळत नव्हतं. आणि इकडं एका बाजूला अभिनव ग्रुप बाकी सहकाराचा उपयोग करून चांगले पैसे कमवत होतो.